नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 19 नोव्हेंबर आहे आज. परंतु दुपारी 2 वाजल्यापासून पीएम किसानचे शेतकऱ्यांचे जे पैसे आहे ते खात्यात वितरित व्हायला सुरुवात झालेली होती. परंतु सुरू होणार आहे व पैसे हे वितरित होत असताना अशा शेतकऱ्यांना पुढील प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसे कधी येणार आहे व कधी येणार, त्यांच्या खात्यांमध्ये तारीख की शासनाच्या संदर्भातील काही अपडेट आहे का? तर या गोष्टींचे मला कमेंट येत होते. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहे व आचारसंहिता चालू आहे. म्हणजे आचारसंहिता चालू असताना देखील राज्यांमध्ये सुरू आहे. 2 तारखेला त्यांचे इलेक्शन होते. परंतु पुढील निकाल लागतील. पहिल्या टप्प्यातील जी आचारसंहिता आहे ते पुढील तात्पुरती या काही ठिकाणी स्थगिती केली जाणार आहे. पुढच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये घोषित केले जाणार आहे की 8 डिसेंबर 2025 पासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. डिसेंबर 19 पासून असा जरी कार्यकाल सांगण्यात आला तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती 31 जानेवारी 2025 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडणार आहे व कोर्टाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहे की महानगरपालिका व बाकी आहे. त्यांच्यानंतर जर पाहिलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहे व सर्व निवडणुका पार पडल्यानंतर एक मोठं टास्क आहे, म्हणजेच की निवडणुका आयोगासमोर आहे. हे नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका हे झाल्यानंतर पंचायत समिती आहे व पंचायत समिती की जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषणा केली जाऊ शकते. परंतु 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशनाचा काल आहे. परंतु 8 डिसेंबर पासून जे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे काही विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं ते पॅकेज जाहीर करत असताना सांगण्यात आलं होतं हे शेतकऱ्यांना आम्हाला आणखी 1800 ते 19,000 19 कोटी रुपये वितरित करावे. परंतु आता आहेत हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं येत होतं. परंतु निधी तरतूद कुठल्याही प्रकारची अंतर्गत करण्यात आलेली नाही. तर याच पूर्वीने सादर करण्यात आले की 5 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर 9 डिसेंबरला यांच्यामध्ये ती चर्चा होणार आहे व त्या पुरवणी मागण्यात आलेला आहे की 9 डिसेंबर 10 डिसेंबर रोजी राज्यपालच्या मंजुरी देतील का व यापूर्वी मागण्या व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तरतूद लागल्यानंतर की एक GR निर्गमित केला जाईल व या GRच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून साधारणपणे 1800 ते 1900 कोटी रुपयाच्या निधीची वितरणाला मंजुरी दिल्यानंतर हा GR निर्गमित झाल्यानंतर केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत पुढील हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. धन्यवाद.